स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे. काल भावाने रात्री अचानक फोन केला आम्हाला सर्वांना. मला सरप्राईज द्यायचं आहे, तुम्ही सर्वांनी या. तर आता मी आली आहे आणि माझ्या मामाचा मुलगा आहे हा. तर बिचारा नाला सफरवरून आला, याला तर सुट्टीच आहे, पण मला सुट्टी नाही, पण मी सीट चेंज करून घेतली. आता बघूया, अजून भाव तर मला दिसला नाही आहे इथे. गट्टूंनी सांगितलं तू कुठे बाहेर गेलं आहे, मम्मी तुला फसवलं त्याने. आता बघूया, सरप्राईज नसेल ना तर मी आज त्याला बरोबरच करणार आहे. त्याच्याबरोबर पप्पांना पण बरोबर करणार आहे. पप्पा पण मला रात्री 10 वेळा बोलत नक्की आहे. आता बघूया काय सरप्राईज आहे. आणि माझी बहीण आता थोड्याच वेळात येणार आहे बिचारी कामावरून. ती पण आपली जीवाची धावपळ करत करत सरप्राईजसाठी येणार आहे. आता नक्की सरप्राईज आमच्यासाठी आहे का कोणासाठी आहे ते बघूया आता ब्लॉगमध्ये. ज्या दिवशी तुझ्या घराचं लोन आणि सर्व कर्ज फिटेल तेव्हा आम्ही काम सोडून देणार. कारण आमचा भाव आम्हाला मदत करेल. तेव्हा तुझ्या पण डोक्यात काही टेन्शन नसेल. सासूला मी काय बोललो विचार, मी सासू बोलते, मी काय होते हात ते बोलते नाही रे ते माझा ऑपरेशन करून घ्या ना, ऑपरेशन मी देतो तुम्हाला पैसे. बोलते ना आता गरमी चालू झाली. तसं नाही बोलत आहे. मग तुझं पण अंगावर कर्ज आहे बरोबर ना, आमचं पण आहे. तू टेन्शन फ्री झालं तर आम्हाला पण टेन्शन येणार नाही बरोबर ना. हक्काने बोलू शकतो बाबा आम्हाला मदत कर. आता कर्ज आहे तरी घेतली ना गाडी, ते ठीक आहे. मला असं वाटतं जेव्हा तू पूर्ण एकदम टेन्शन फ्री होशील ना तेव्हा आम्हाला पण मागायला काय वाटणार नाही. मागू नका. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय.